वेलकम बॅक सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या या डे 2 मध्ये. आवाज क्लिअर येत आहे सर्वांना? जस्ट टाईप 1 इन द चॅट बॉक्स. आणि सर्वांनी आपले व्हिडिओ ऑन करून घ्यायचे आहे. मेक शुअर युअर व्हिडिओ इज ऑन एव्हरीबडी. वेलकम, पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचे. पुन्हा एकदा स्वागत आहे. व्हेरी गुड, थँक्यू थँक्यू. ओके, येतोय आवाज क्लिअर? ओके, जस्ट टाईप 1 इन द चॅट बॉक्स आवाज आणि व्हिडिओ क्लिअर असेल तर गुड. सो आजचा आहे आपला डे 2 आणि डे 2 ला मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. डे 2 ची सुरुवात आपण एका सुंदर प्रश्नाने करू की कालची ऍक्टिव्हिटी किती लोकांनी केली आहे. जस्ट शो मी युअर हँड. किती लोकांनी कालची ऍक्टिव्हिटी केली? पेपरवाली ऍक्टिव्हिटी किती लोकांनी केली? विसरले का? केली मंजुश्री मॅडम, व्हेरी गुड. ओके, अजून कोणी केली? बस एकच? ऐसे कैसे होगा रे? ऐसे कैसे होगा, है ना? केल्याने होत आहे रे आधी. केलीची पाहिजे पण करतच नाही आपण, कसं होईल मग? ओके, सो आपल्याला काय करायचं आहे, पेजवर लिहायचं आहे की काय नाही पाहिजे आपल्याला, है ना? काही लोकांना त्या ऍक्टिव्हिटी पण आठवत नसेल. काय ऍक्टिव्हिटी होती सर? आठवली का ऍक्टिव्हिटी? ओके, किती लोक आज प्रॉमिस करतात? कारण आज तुम्हाला दुसरी ऍक्टिव्हिटी मिळेल, परवा तिसरी मिळेल, रोज एक एक ऍक्टिव्हिटी मिळेल. ओके, किती लोक आज करतील? शो मी युअर हँड एव्हरीबडी. गुड गुड गुड, ये 50% आहे. 100% पाहिजे आपल्याला. ठीक आहे, गुड. चलो, चला पुन्हा एकदा सर्वांचे एकदा स्वागत करतो मी मनापासून. ओके, आणि आजचं सेशन चालू करण्यासाठी सुद्धा आपण आधी एक छोटंसं मेडिटेशन करू आणि नंतर आपण चालू करू. ठीक आहे, सो एव्हरीबडी प्लीज क्लोज युअर आईज. क्लोज युअर आईज, टेक अ डीप ब्रेथ. ओके, लांब श्वास घ्यायचा आहे, डोळे बंद करायचे आहे. ओके, जे काही वस्तू असतील हातात ते बाजूला ठेवून द्यायचे आहे. ओके, जे काय ओझं असेल डोक्यावर ते सुद्धा बाजूला काढून ठेवून द्यायचं आहे. ओके, क्लोज युअर आईज, डोळे बंद करायचे. टेक अ डीप ब्रेथ. पूर्ण श्वास घ्यायचा आहे, होल्ड करायचा आहे काही सेकंदासाठी आणि मग सोडायचा आहे तोंडावाटे. ओके, असं कमीत कमी 3 वेळा करायचं आहे. ठीक आहे, अजून 3 वेळा. ओके, एकदा अजून करायचं आहे. 1 2 3, होल्ड आणि सोडायचं आहे. पुन्हा एकदा 1 2 3, होल्ड आणि सोडायचं आहे. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे लांब, होल्ड आणि सोडायचं आहे. जे लोक रेकॉर्डिंग बघतात त्यांनी सुद्धा सेम टू सेम प्रोसेस करायची आहे. ओके, सो आता डोळे बंदच ठेवायचे, आपले डोळे उघडायचे नाहीये. आणि मनातल्या मनात जे काही आपल्या जबाबदाऱ्या आहेत, ओके, आपण आई असू, बहीण असू, बायको असू, ओके, टीचर असू, प्रोफेशनल असू, कुठेतरी काम करत असू, बॉस असणार कोणाचे तरी, त्या सगळ्या जबाबदाऱ्या इमॅजिनरी काढून ठेवायच्या आहेत बाजूला. बाजूला काढून ठेवायची आहे. इमॅजिन करायचं आहे की एक बॉक्स आहे आपल्या टेबलवर ठेवलेला, आपल्या बाजूला ठेवलेला एक बॉक्स आहे. त्याच्यामध्ये सर्व जबाबदाऱ्या आपण आता थोड्या वेळासाठी, पुढची 30 40 50 मिनटं आपण त्या सर्व जबाबदारी जे आहेत त्या बाजूला काढून ठेवत आहे. इमॅजिनरी तुम्ही ॲक्शन पण करू शकता की इमॅजिनरी डोक्यातून तुम्ही ते जे आहे तुमची जबाबदारी ते काढून बाजूला ठेवता. ओके, एका आईची जबाबदारी, एका बायकोची, एका बॉसची, एका गृहिणीची, व्हॉट एव्हर जे काही जबाबदारी तुमची रोजची असेल ते थोडा वेळ, 40 50 मिनटं काय करायचं आहे, बाजूला काढून ठेवायची आहे. 50 मिनटानंतर पुन्हा आपल्याला तेच करायचं आहे. ठीक आहे, मुलीची असेल, जे काही असेल ते बाजूला काढून ठेवायचे आहे. नाव इमॅजिन करायचं आहे की तुम्ही स्वतः फक्त तुम्ही आहात. यू आर ओनली यू. ओके, तुम्ही फक्त तुम्ही आहात आणि पुढचे 40 ते 50 मिनटं तुम्ही फक्त स्वतःला वेळ देणार आहात. ओके, सो हळूहळू आपल्याला 10 ते 1ची काउंटिंग करायची आहे. उलटी काउंटिंग करायची. 10 ते 1, 10 9 8 7 6 5 4 3 2 1. हातावर हात घासायचे आहेत. हातावर हात घासायचे, थोडं ऊर्जा निर्माण करायची आणि आपल्या डोळ्यावरून फिरवून हळूहळू डोळे उघडायचे आहेत. ओके, कम बॅक एव्हरीबडी. ओके, सो मी आशा करतो की पुढचे 40 50 मिनटं तुम्ही तुम्हीच असाल. ओके, कुठलीही जबाबदारी तुमच्याकडे नाही आहे. ओके, कोमल मॅडम मेसेज टाकला तुम्ही ग्रुपमध्ये? येस.
ओके. हां, ज्यांनी कालचे सेशन केले नाही त्यांच्यासाठी कालची ॲक्टिव्हिटी तुम्हाला रेकॉर्डिंग मिळून जाईल. तुम्ही रेकॉर्डिंग बघा आहे ना, कारण आपल्याकडे रोज एकच तास असतो. सो तुम्ही रेकॉर्डिंग गो थ्रू करायची. हं? ठीक आहे. जे लोक ग्रुपमध्ये नाही, कोमल त्यांना ग्रुपची लिंक शेअर करून टाका चॅटबॉक्समध्ये. आणि आपला जो ग्रुप आहे लेडीजचा ग्रुप, त्यांची लिंक शेअर करून टाका, म्हणजे जे लोक नाही आहेत ते ॲड होऊन जातील. ठीक आहे. ओके, चला आजच्या सेशनला आपण सुरुवात करू. आजचा आहे आपला ॲक्च्युली डे 2 आहे, पण तसं रेकी शिकण्यासाठी डे 1 आहे. ओके. सो आज आपण रेकीची संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि शेवटी मी तुम्हाला ॲक्टिव्हिटी सांगणार आहे 2. पण आज आपण रेकीची संपूर्ण माहिती घेणार आहोत, की रेकीची सुरुवात कशी झाली, रेकी कुठून आला हा शब्द, त्याचा अर्थ काय आहे, हे सगळं आपण बघणार आहे. ओके. स्टेप बाय स्टेप आपण जाऊ, अगदी स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. तुमचे जे काही प्रश्न असतील ते आपण नंतर बघू शेवटी वेळ असला तर. ठीक आहे. आता मी तुम्हाला काही सेंटेन्सेस दाखवेल स्क्रीनवर. ठीक आहे. ते सेंटेन्सेस अगदी मनापासून वाचायचे आणि एक सेंटेन्स 3-3 वेळा वाचायचं. किती वेळा? 3 वेळा मिनिमम. किती वेळा? 3 वेळा. एक सेंटेन्स 3 वेळा वाचायचं आणि फील करायचं की हो, हे असं होत आहे बाबा. ओके. चलो. 1, 2, 3. वाचायचं आहे पहिलं सेंटेन्स मनातल्या मनात. 3 वेळा वाचायचं आहे आणि फील करायचं आहे. पहिल्यांदा डोळे उघडून वाचायचं, नंतर डोळे बंद करून म्हणायचं, नंतर पुन्हा डोळे उघडून वाचायचं. असं 3 वेळा करायचं. ओके. तुमच्यासाठी मी पण एकदा वाचून घेतो. मला जे पाहिजे आहे ते मला मिळत आहे, अगदी सहज मिळत आहे. ओके. सेंटेन्स नंबर 1. सेंटेन्स नंबर 2. माझा स्वतःवर आणि माझ्या ईश्वरावर संपूर्ण विश्वास आहे. मी दररोज अधिक शक्तिशाली होत आहे. माझा स्वतःवर आणि माझ्या ईश्वरावर संपूर्ण विश्वास आहे. मी दररोज अधिक शक्तिशाली होत आहे. 3 वेळा म्हणायचं आहे मनातल्या मनात. आणि पुन्हा तिसरं सेंटेन्स. माझ्यावर येणारी प्रत्येक परिस्थिती ही काही क्षणाची आहे. मला संपूर्ण विश्वास आहे की मी त्यामधून मार्ग काढेल. पुन्हा डोळे बंद करून म्हणायचं आहे. माझ्यावर येणारी प्रत्येक परिस्थिती ही काही क्षणाची आहे. मला संपूर्ण विश्वास आहे की मी त्यामधून मार्ग काढेल. पुन्हा एकदा म्हणायचं आहे. माझ्यावर येणारी प्रत्येक परिस्थिती ही काही क्षणाची आहे. मला संपूर्ण विश्वास आहे की मी त्यामधून मार्ग काढेल. ओके. येस. सो प्रयत्न करा की जेवढेही दिवस हा क्लास आहे, पुढचे 6-7, 4-5 दिवस तुम्ही हेडफोन्सचा वापर करा. तुमच्या घरात असतील तर खूप चांगली गोष्ट आहे. नसतील तर कोणाचे घ्या 2-4 दिवस उधार. जर शक्य असेल तर नवीन विकत घ्या. पण हेडफोन्सचा वापर करा सो दॅट यू विल गेट मोर अँड मोर एक्सपिरियन्स. चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल. ठीक आहे. चला आजच्या दिवसात सुरुवात करू. सो आजच्या दिवसात सुरुवात होते आय पासून. आय म्हणजे मी. मी नेहमी नेहमी तुम्हाला हे सांगतो की आय स्वतः. स्वतःवर फोकस करायचा आहे आपल्याला. जस्ट फोकस ऑन युअर सेल्फ फॉर फ्यू डेज, फॉर फ्यू मंथ्स अँड सी युअर लाईफ विल बी चेंज. बघा तुमचं आयुष्य बदललेलं असेल जेव्हा तुम्ही स्वतःवर फोकस कराल. सो जेव्हा कधी रेकी शिकायला सुरुवात करतात लोक आणि जेव्हा कधी रेकी शिकायला येतात तेव्हा पहिला प्रश्न असतो की याचं हे होईल का, माझ्या घरात हे आहे हे होईल का, माझ्या हस्बंडचं हे होईल का, माझ्या मुलाचं हे होईल का. मला आजही सकाळी कुणाचा तरी मेसेज आला की सर माझा मुलगा 10वीला आहे, मग त्याचं होईल का. त्या सर्वांसाठी पहिलं वाक्य आहे. आवाज नाही आ रही? सबको आ रही आवाज? मैं धीरे ही बात करता हूँ. आवाज आ रही सबको? हाँ. सो पहिलं वाक्य तुमच्यासाठी आहे. हील युअर सेल्फ टू हील अदर्स. जोपर्यंत तुमचं पोट भरलेलं नाही तुम्ही इतरांना जेवू घालू शकत नाही. सिंपल आहे. तो पहिले स्वतःला हील करा. हील युअर सेल्फ फर्स्ट टू हील अदर्स. दुसऱ्यांना हील करायचं असेल तर पहिले स्वतःला हील करा आणि स्वतःला हील करण्यासाठी ही फर्स्ट लेवल आहे. फर्स्ट लेवलमध्ये तुम्ही 13 पॉईंट शिकता, तुम्ही 7 चक्र शिकता आणि त्या माध्यमातून तुम्ही स्वतःला हील करता. ठीक आहे. जिथं जिथं आपल्या लाईफमध्ये काही अडचणी असतील त्या जेव्हा आपण हील करू, स्वतःला जेव्हा आपण हील करू तेव्हाच आपण इतरांना हील करू शकू. म्हणून सर्वात पहिले फोकस काय करायचा की मी स्वतःला हील करू शकले पाहिजे. आयवर फोकस करायचा आहे. ओके. ठीक आहे.
आज आपला डे 2 आहे आणि आज आपण शिकणार आहोत की रेकी उपचार काय आहेत आणि त्याचा इतिहास काय आहे. कुठलीही गोष्ट शिकताना आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की या गोष्टीचा इतिहास काय आहे, याची सुरुवात कुठून झाली, ओके, कोणी सुरुवात केली, हे सर्व आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणूनच आपण त्या गोष्टीवर आज फोकस करणार आहोत. आजचं सेशन थोडंफार थेरोटिकल असू शकते, पण जर का तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला रेकी काय आहे हे स्पष्ट समजून जाईल आणि तुम्हाला कधीही अडचण जाणार नाही. ओके, सो चला सुरुवात करू. आजच्या सेशनला आपण लक्ष देऊन ऐकायचं आहे. मी पटापट सांगेल, मी रिपीट करणार नाही कोणतीच गोष्ट. ओके, सो रेकी म्हणजे ही एक हाय फ्रिक्वेन्सी एनर्जी आहे. काय आहे? हाय फ्रिक्वेन्सी एनर्जी. जसं आपण देवाला मानतो, जसं आपण बाकीच्या गोष्टी सगळं करतो, आपण मानतो की या जगामध्ये कुठंतरी एखादी ऊर्जा आहे आणि ती ऊर्जेच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी चालू आहेत. ओके, आपण एखाद्या वेळेस म्हणतो की हे देवा, हे भगवंता, हे काम होऊ दे, आणि अचानक ते काम होऊन जाते. तर आपली जी पुकार आहे, आपला जो आवाज आहे, तो कुठं ना कुठं त्याच्यापर्यंत जातो, देवापर्यंत जातो, आणि म्हणूनच आपल्या त्या गोष्टी होतात. तशाच प्रकारे रेकी ही सुद्धा एक ऊर्जा आहे. काय आहे? ऊर्जा आहे. याला इंडियामध्ये, भारतामध्ये याला प्राण ऊर्जा असं म्हटलं जाते. का बरं प्राण ऊर्जा म्हटलं जाते? कारण याच्या माध्यमातून तुम्ही असंख्य प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या काय करू शकता? सॉल्व्ह करू शकता. भावनिक असो, आर्थिक असो, मानसिक असो, स्पिरिच्युअल असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये जर का तुम्ही अडचणीत असाल तर तुम्ही त्याच्यामधून बाहेर निघू शकता विथ द हेल्प ऑफ रेकी. ठीक आहे, म्हणून याला काय म्हटलं जाते? प्राण ऊर्जा म्हटलं जाते आणि हाय फ्रिक्वेन्सी एनर्जी म्हटलं जाते. हाय फ्रिक्वेन्सी का म्हणतात? कारण की या एनर्जीमध्ये गेल्यावर आपण हाय फ्रिक्वेन्सीमध्ये जातो. आपल्या घरात किती लोकांच्या घरात लहान मुलं आहेत? हात वर करा बरं. किती लोकांच्या घरात लहान मुलं आहेत? आहेत का? ओके, ठीक आहे. दुसरा हात वर करा. किती लोक स्वतः कधीतरी लहान मुलं होते आयुष्यात? रेज युअर हँड. अरे सभी लोग थे यार. क्या? ठीक आहे ना. तर आता लहान मुलगा जो असते आणि त्याचे आई बाबा जे असतात, मला सांगा त्या लहान मुलाचा आणि त्याच्या आई बाबाचा जर का एखाद्या विषयावरून काही आर्ग्युमेंट झाल्या, की मला पप्पा चॉकलेट पाहिजे, मला पप्पा खेळणं पाहिजे, किंवा आईसोबत काही झालं, तर जिंकते कोण? लहान बाळ जिंकत असते की त्याचे आई वडील जिंकत असतात? कोण जिंकते? जरा चॅटबॉक्स मध्ये सांगा बरं, बघू आपण. कोण जिंकते शक्यतोवर? किड्स और पेरेंट्स? हु विन? किड्स और पेरेंट्स? किड्स, ऑब्वियसली किड्स. क्या हमने कभी सोचा, कधी आपण विचार केला की ते मुलगा, ते मुलगी का जिंकते? बिकॉज दे आर ऑलवेज इन हाय एनर्जी. है ना? तुम्ही बघा, त्याला काही दिलं नाही की तो बघा कसं करते, असे हातपाय, मला पाहिजे पाहिजे पाहिजे, ओके, असं तो करतो. आणि मग त्याला ते द्यावंच लागते. ठीक आहे, कारण तो हाय एनर्जीमध्ये असतो. पण जसं जसं आपण मोठं होतो, आपली एनर्जी काय होते? डाऊन होते, ते डिस्ट्रीब्यूट होते, किंवा ते डिस्टर्ब होते. आणि त्यामुळे आपण हाय फ्रिक्वेन्सी एनर्जीमध्ये राहू शकत नाही. मग आपल्याला वेगवेगळे आजार चालू होतात. आपल्याला जेवढे आजार आहेत त्याच्यातले जवळजवळ 80-85% आजार, हे मी सांगत नाही, हे सायन्स सांगते, 80-85% जे आजार आहेत ते काय आहेत? मेंटल आजार आहेत. ते फिजिकल नाही आहेत. ठीक आहे, ओके. आमच्या एक काकू आहेत, त्यांना पायाचा आजार आहे, म्हणजे दूरच्या वाह्या वाह्या खूप दूरच्या आहेत. तर ते असं कानावर आलं की त्यांना आजार आहे पायाचा, त्यांना पाय चालता येत नाही वगैरे. सर्व डॉक्टरांकडे नेलं आम्ही त्यांना, त्यांचे सर्व रिपोर्ट्स नील आहेत, पण तरीही त्यांना पायावर उभं राहता येत नाही. हे का, कोणता आजार आहे हा? मेंटल आजार आहे हा. कोणता आहे? मेंटल आजार आहे. आणि मॅक्सिमम माझ्या बहिणी, माझ्या जे काही इथं आहे ना, वडीलधारे, आईधारे जे काही लेडीज आहेत, आईसारख्या, त्या या गोष्टीतूनच सफर करत आहेत. त्याचं कारण मेडिकल नाही आहे, लक्षात घ्या. त्याचं कारण आहे तुमचे विचार, तुमची चिंता, तुमच्या डोक्यात असलेले बाकीच्या गोष्टी, काही दुःख की जे दुःख नाहीच आहे. ओके, मागच्या बॅचमध्ये एक एक अ, गृहिणी होत्या, म्हणजे थोड्या वयस्कर होत्या. त्यांचा मुलगा, एकच मुलगा आहे त्यांना, आणि तो कुठंतरी फॉरेनला सेटल झाला. ओके, सो त्यांना आता दुःख हे आहे की सर्व आहे, पैसा आहे, घर आहे मुंबईत राहायला, घर आहे, पैसा आहे, सर्व आहे. त्या एकट्याच आहेत, हस्बंड नाही आहेत. पण त्यांना असं वाटतं की का गेला बाबा तो मला सोडून? त्याने इथंच राहायला पाहिजे होतं, त्याने इथंच जॉब करायला पाहिजे होता. आता याच गोष्टीला एका वेगळ्या पद्धतीनेही समजल्या जाऊ शकते, की त्याचं आयुष्य आहे, त्याला जगायचं आहे. ठीक आहे, गेला तर काय झालं? तुम्ही तुमचं आयुष्य जगा. नाव इट इज युअर टाईम. कधीतरी तो लहान असताना तुम्ही गेले नसाल, प्रश्न नाही आहे, पण एक
गोष्ट सांगत आहे मी, की कधीतरी तो लहान असताना त्यालाही तुम्ही बाजूच्या आजूबाजूच्या घरी सोडून कुठं ना कुठे गेलेच असाल ना? येस नो? राईट? आता तो गेला काही दिवसासाठी. इट इज जस्ट अ मॅटर ऑफ अंडरस्टँडिंग एव्हरीबडी. येस नो? राईट? इट्स जस्ट अ मॅटर ऑफ अंडरस्टँडिंग. यू जस्ट नीड टू फाइंड आउट हॅपीनेस ऑफ युअर लाईफ. तुम्हाला स्वतःच्या आयुष्यातला तो आनंद शोधता आला पाहिजे. तुम्ही 4-5 लेडीज जमा करा तुमच्या वयाच्या, त्यांच्यासोबत आनंद, तुम्ही तुमच्याकडे फ्लॅट आहे, घर आहे एवढं मोठं, त्यांना बोलवा, एन्जॉय करा, है ना? मस्त काय करायचं ते करा, स्पिरिच्युअल गोष्टी करा, काही तुम्हाला अजून करायचं ते करा. यू शुड फाइंड आउट हैप्पीनेस. हैप्पीनेस इज द थिंग विच इज क्रिएटेड. वो आपको मुफ्त में नहीं मिलती, वो आपको बनानी पडती है. ठीक आहे? सो अंडरस्टँडिंगचा मॅटर आहे फक्त. म्हणजे कोणासाठी काय दुःख असेल हे सांगता येत नाही, आणि कोण कोणत्या गोष्टीचं दुःख करून घेईल हेही सांगता येत नाही. सो रेकी हा एक असं मीडियम आहे, किंवा हे एक असं माध्यम आहे की जे तुम्हाला शिकवेल की ह्या गोष्टींना कसं टॅकल करायचं, हाऊ टू कम अप, त्याच्यातून बाहेर कसं यायचं, आणि कसं स्वतःचं आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीनं जगायचं. ओके, तर तेच आपण आज शिकणार आहोत. इज दॅट क्लिअर एव्हरीबडी? ओके, आगे बढे. चलो. सो रेकीचा अर्थ काय? रेकीचा अर्थ काय? रेकी या शब्दाचा अर्थ मी सांगतो. रेचा अर्थ आहे स्पिरिच्युअल एनर्जी, ज्याला प्राकृतिक चेतना किंवा आध्यात्मिकता म्हणतात, आणि कीचा अर्थ आहे शक्ती. म्हणजे एक स्पिरिच्युअल शक्ती या शब्दाचा अर्थ आहे रेकीचा. ओके. सो रेकी जे आहे ते आपलं माइंड, म्हणजे आपलं डोकं, माइंड, बॉडी, बॉडी म्हणजे आपलं हे शरीर, आणि सोर्स, सोर्स म्हणजे जे एनर्जीकडून आपण ती एनर्जी घेतो, ज्या ब्रह्मांडाकडून ती एनर्जी घेतो त्याला म्हणतात सोर्स. या तिघांचं कॉम्बिनेशन म्हणजे रेकी आहे. माइंड, बॉडी आणि सोर्सचं कॉम्बिनेशन म्हणजे रेकी आहे. म्हणून रेकीच्या माध्यमातून बरेचसे शारीरिक आजार किंवा बरेचसे मानसिक आजार लोकांनी बरी केलेले आहे. इवन मुंबई, पुणे, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, बँगलोर, कोलकाता या ठिकाणी डॉक्टर लोकसुद्धा ऑपरेशनला जाण्याआधी किंवा बाकीच्या काही गोष्टी करण्याआधी रेकीचा वापर करतात, की ते काम राहिले पाहिजे. काम म्हणजे शांत राहिले पाहिजे. स्ट्रेसमध्ये काम चांगलं होत नाही, म्हणून स्ट्रेस कमी करण्यासाठी बरेचसे डॉक्टर लोकसुद्धा याचा वापर करतात. टाटा मेमोरियल हॉस्पिटल आहे मुंबईला, तुम्हाला माहीत असेल, तिथला एक डॉक्टर आमच्याकडे येऊन शिकून गेल्या. का आपलं मोठं कोणतं कोर्ट आहे ते, हायकोर्टमधल्या 25 वर्ष एक्सपिरियन्स असलेल्या एक महिला आहेत ॲडव्होकेट, त्या आमच्याकडे शिकत आहेत ऑलरेडी. ओके. सो दिस एनर्जी हॅज पॉवर, आणि हे लोकांना समजलेलं आहे, त्याचे अनुभव त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहे, त्याच्यामुळे त्याचा वापर करायला सर्वांनी चालू केलेला आहे. तर रेकी म्हणजे काय? एक जीवन जगण्याची कला आहे, जी जीवनात सुख निर्माण करते, ऊर्जा देते. याला युनिव्हर्सल लाईफ फोर्स असं सुद्धा म्हटलं जाते. ओके. कारण ही एक शक्ती आहे, हे प्राणशक्ती आहे. ओके. सायंटिफिक एनर्जी हिलिंग पद्धती आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला हील करू शकता, इतरांना हील करू शकता. जसं की मी काल सांगितलं की लेवल 1, लेवल 2, लेवल 3 आहे. तर जेव्हा तुम्हाला स्वतःवर काम करायचं आहे तर लेवल 1 इज इनफ. पण जेव्हा तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबर्सवर, तुमच्या मुलांवर, मुलींवर, आईवर, बाबावर जर का याचा उपयोग करायचा असेल, तर तुम्हाला लेवल 2 आणि लेवल 3 शिकावं लागेल. जर का तुम्ही एखाद्या वेगळ्या शहरात राहत असाल, तुमचे आईवडील वेगळ्या शहरात राहत असेल, तिथं तुम्हाला रेकी त्यांना ऊर्जा द्यायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला डिस्टन्स हिलिंग शिकावं लागेल, जे तुम्ही लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये शिकत असता. हे एक ब्रह्मांडाचं रहस्य समजून घेण्याचा मार्ग आहे. रेकी हा जो शब्द आहे, हा एक जापनीज शब्द आहे. आता तुम्ही म्हणाल की हे जापानची एनर्जी आहे का? हे जापनीज टेक्निक आहे का? तर ॲक्च्युली इट इज नॉट अ जापनीज, इट इज इंडियन. याचा जो सोर्स आहे तो इंडियन आहे. अश्विनी स्पर्श चिकित्सा नावाचं एक स्पर्श चिकित्सा 2500 वर्षा आधी आपल्या वेदांमध्ये लिहिल्या गेली होती, आणि त्यालाच मॉडिफाय करून रेकी नंतर तयार झालं. ओके. पण याचे जे मूळ आहे ते आपल्या इंडियन ठिकाणीच आहे, पण आपणच त्या गोष्टीला काय केलं, उशीर केला मानायला. आता योग साधना ही कुठली आहे? इंडियामधली आहे. पण ते योग साधनेचा जेव्हा योगा झाला, योगा, तेव्हा आपण मग करायला लागलो ते योगा. आहे ना? आपल्याला कसं बाहेरच्या गोष्टी फार आवडतात, आपल्या गोष्टी नाही आवडत. तर हे रेकी जे आहे याला अश्विनी स्पर्श चिकित्सा असं म्हणतात. पण ही जेव्हा फॉरेनमध्ये गेली, त्याचा इतिहास सांगतो मी तुम्हाला, आणि तिथून इकडे जेव्हा आली तेव्हा मग ते जास्त लोकांनी ॲक्सेप्ट केलं, किंवा लोकांनी त्याला काय केलं, करायला सुरुवात केली. ओके. सो पुढे जाऊया आपण. ठीक आहे. सो रेकी हा जापनी शब्द आहे, याला सार्वभौमिक ऊर्जा म्हणतात. चीनमध्ये याला ची म्हणतात, इंग्रजीमध्ये लाईट आणि होली स्पिरिट म्हणतात, आणि भारतीय भाषांमध्ये याला प्राण असं म्हटलं जातं. म्हणून आपण काय म्हणतो की प्राण ऊर्जा. रेकी जे आहे हे सकारात्मकतेवर काम करते. तुम्ही जेवढं ॲक्सेप्टन्स तुमचं असेल या गोष्टीच्या प्रती, तेवढी ती काम करेल. बरेच लोक मला विचारतात प्रश्न की सर, मला हे साध्य करायचं आहे, ते मिळवायचं आहे, तर मग होईल का ते?
ओके. माझं म्हणणं आहे प्रत्येक गोष्ट होते. मुद्दा हा आहे की तुम्ही 2 मिनिट मॅगीवालं एक्सपेक्टेशन ठेवू नका, की अशी मॅगी टाकली की 2 मिनिटात मॅगी झाली. तसं आपण असं रेकी दिलं की बिलकुल होऊन जाईल असं नाही पाहिजे. कारण मॅगी सुद्धा 2 मिनिटात होत नाही. काय म्हणता, ॲग्री करता? येस नो? मॅगी सुद्धा 2 मिनिटात होत नाही. ते फक्त बोलायच्या गोष्टी आहे. त्यामुळे रेकीला जर का तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये आणायचं असेल तर तुम्हाला एक वेळ द्यावा लागेल. किती वेळ? किती वेळ? 35 दिवस मिनिमम. मिनिमम किती? 35 दिवसाची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. 30 डेज. लेवल 1ची प्रॅक्टिस आहे 7 दिवसाची, लेवल 2ची प्रॅक्टिस आहे 21 दिवसाची आणि लेवल 3ची प्रॅक्टिस आहे 7 दिवसाची. असं टोटल 35 दिवसाची जर का तुम्ही प्रॅक्टिस केली रोज डेली, तर समजून घ्या की तुम्हाला त्याचे अनुभव यायला लागतील. काही काही आमचे स्टुडंट आहेत त्यांना 7 दिवसात 8 दिवसात सुद्धा अनुभव आलेले आहेत. ओके. हे डिपेंड करते की तुम्ही किती त्या गोष्टीशी जुळलेले आहात. ओके. सो रेकीच्या उपचारात व्यक्तीचं मन आणि शरीर या दोन गोष्टींमध्ये काय होते की सुसंगतता साधली जाते आणि त्याच्या माध्यमातून हा उपचार होतो. ओके. हा उपचार फक्त असं नाही की शारीरिक गोष्टींवरच होतो, मानसिक गोष्टीवरही होतो. स्ट्रेस, अँझायटी याच्यावरही होतो. तुम्ही पैसे तुमच्या लाईफमध्ये कमी येत असतील त्याच्यावरही होतो. कारण काय आहे, सगळ्या गोष्टी हे माणसाच्या मानसिकतेपासून सुरू होतात. जेव्हा त्याचा मूड आणि त्याचे रिलेशन्स चांगले राहतील ऑटोमॅटिकली तो बिझनेसमध्ये ग्रो करणार आहे. येस नो? है ना? सो हे 7 चक्रावर मॅक्सिमम रेकी काम करते. ओके. आपल्या शरीरामध्ये तसे भरपूर चक्र आहेत, पण हे 7 महत्त्वाचे चक्र आहेत. पहिलं चक्र आहे सहस्त्र चक्र, जे आपल्या इथं असते डोक्यावर. दुसरं आहे आज्ञा चक्र, जे आपल्या इथे असते. ते आपण उद्या शिकणार आहोत 7 चक्र, काळजी करू नका. ठीक आहे. विशुद्धी चक्र जे आपल्या इथे असते थ्रोटमध्ये, म्हणजे आपण जे बोलतो ते विशुद्धी चक्रामुळे. अनाहत चक्र म्हणजे आपला हार्ट चक्र. मणिपूर चक्र म्हणजे बेंबीच्या 2 बोटं वर. स्वादिष्ठान चक्र म्हणजे बेंबीच्या 2 बोटं खाली. आणि मूलाधार चक्र म्हणजे आपल्या जिथं आपण बसतो, आपले जे सीट आहे तिथं हे मूलाधार चक्र असते. ओके. सो असे हे 7 चक्रांवर काय करते? काम करते. आता याची सुरुवात कुठून झाली आणि कोणी केली? डॉक्टर मिकाऊ उसुई नावाचे एक सायंटिस्ट होते. प्रोफेसर आणि सायंटिस्ट होते ते. हे जपानमध्ये होते. हा त्यांचा फोटो आहे. तुम्ही गुगलवर जाऊनही बघू शकता. यांचा जन्म 15 ऑगस्ट 1865 झाला आणि 9 मार्च 1926 यांचा मृत्यू झाला. आता हे हिस्ट्री समजून घ्या की आली कुठून रेकी. ठीक आहे. लक्ष देऊन ऐका. तर मिकाऊ उसुई आहे ना, यांनी सांगितलं की हे एक मेडिसिन आहे, जे की स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करून तुम्ही हे करू शकता. आणि हे एक अल्टरनेटिव्ह थेरपी आहे, ज्याचा वापर तुम्ही फिजिकल, इमोशनल आणि मेंटल डिसीजवर करू शकता. पुन्हा एकदा सांगतो मी. फिजिकल, फिजिकल म्हणजे शारीरिक. इमोशनल म्हणजे भावनिक काही आजार असतील. आणि मेंटल म्हणजे मेंटल आजार असतील, काही काही लोक मेंटल होतात, आठवत नाही गोष्टी, कोमामध्ये जातात. त्या प्रत्येक गोष्टीवर याचा वापर होऊ शकतो, असं मिकाऊ उसुईने सांगितलं. आता मिकाऊ उसुईची स्टोरी काय आहे ते सांगतो मी तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. मिकाऊ उसुई हे एका कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. ओके. आणि प्रोफेसर असताना त्यांना एक दिवस त्यांच्या स्टुडंटने एक प्रश्न विचारला की सर, आम्ही असं ऐकलेलं आहे की हाताच्या माध्यमातून, म्हणजे हाताच्या माध्यमातून काही ऊर्जा ट्रान्सफर केल्या जाते आणि त्यांनी लोक बरे होतात. तर हे खरं आहे का? आणि तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही प्रोफेसर आहात, तर तुम्हाला काही माहीत आहे का असं? असं का बरं तुम्ही काही सांगत नाही आम्हाला? तर तेव्हा मिकाऊ उसुई यांना प्रश्न पडला की हे असं खरंच आहे का? आणि हे असं कुठे आहे? तर ते पहिले अमेरिकेत गेले, नंतर कुठेतरी इजिप्तमध्ये गेले, असे 2-3 ठिकाणी ते फिरले. मग त्यांना समजलं की इंडियामध्ये अशा गोष्टी आहेत, असे गुरु आहेत, असे महाराज आहेत, असे लोक आहेत की जे हाताच्या माध्यमातून हात लावून काय करतात? लोकांना बरं करतात. भगवान बुद्ध तेव्हा होते. ओके. म्हणजे होऊन गेले होते. तर ते त्यांनी वाचलं होतं, पाहिलं होतं. तर त्यानंतर ते इंडियामध्ये आले. पण आपल्या भारतामध्ये तुम्हाला माहीत आहे की आधीपासूनच कसं आहे की कुठल्याही गोष्टी सांगत नाहीत, ओपन नाही करत. ओके. अजूनही आहे बऱ्याच ठिकाणी असं आहे की सिक्रेट्स जे आहेत ते ओपन करत नाही लवकर. है ना? कोणी एखादा माणूस जर खूप पैसे कमवत असेल तर तो सांगत नाही दुसऱ्याला की मी पैसे कसे कमवतो. बरोबर आहे की नाही? चुकीचं आहे काय? बरोबर आहे की चुकीचं आहे? सांगा, खरं सांगा. एखादा व्यक्ती जर का खूप हेल्दी असेल तर तो सांगत नाही की तो काय करतो. एखाद्या लेडीज जर का तुमच्या, आता तुम्ही लेडीज आहात म्हणून तुमचं उदाहरण देतो मी. एखादी लेडीज बघा, तिची स्किन जर का ग्लो करत असेल, तुम्ही तिला काय करते की तू काय करते की ती सांगणारच नाही. सांगते काय? नाही सांगत. हे इंडियाचं कल्चर आहे की नाही सांगत होते. तर ते मिकाऊ उसुई इंडियामध्ये आले आणि त्यांनी खूप साऱ्या लोकांना भेट दिली, गुरूंना भेट दिली की बाबा मला सांगा हे काय आहे, कसं आहे. तर हे गुरु काय म्हणायचे त्यांना की हे सगळं जे आहे हे आमच्या वेदांमध्ये लिहिलेलं आहे आणि हे संस्कृतमध्ये आहे, तुला काय समजणार हे संस्कृत? तर ते इथे थांबले, त्यांनी अभ्यास केला, संस्कृत शिकले. त्यानंतर विचारलं की आता तरी सांगा मला, म्हणजे मी जपानमध्ये जाऊन लोकांना मदत करतो किंवा हे करतो. तर ते बोलले की नाही, आम्ही नाही सांगणार तुला.
शेवटी ते कंटाळले आणि ते बोलले की हे जे ग्रंथ मी वाचले किंवा हा जो अभ्यास जो केला, हे ग्रंथ घेऊन जाऊ शकतो का मी माझ्या जपानला? ते बोलले की येस, घेऊन जा. काय हरकत नाही, ग्रंथ घेऊन जा तू, काय हरकत नाही. तर ते ग्रंथ घेऊन गेले आणि त्यांच्या डोक्यात सतत एक गोष्ट चालू होती की यार हे कसं काय मिळेल आता मला, हे जे ऊर्जा आहे याचं अनुभूती कशी येईल? अनुभव घेतल्याशिवाय अनुभूती येत नाही म्हणतात ना, अनुभव घेतल्याशिवाय अनुभूती येत नाही. तर त्यांनी जपानला जाऊन त्या गोष्टीचा खूप अभ्यास केला. त्यांना असं वाटलं की हे काहीतरी मला करावं लागेल, वेगळं आगळं वेगळं करावं लागेल, त्याशिवाय ही शक्ती मला मिळणार नाही. मग त्यांनी ठरवलं की मी याच्यासाठी उपासना करणार. आणि उपासना करण्यासाठी ते एका टेकडीवर गेले. त्या टेकडीचं नाव होतं माउंट कुरियामा. माउंट कुरियामा नावाच्या एका टेकडीवर ते जाऊन बसले. आणि त्यावेळी मोबाईल हे गोष्टी नव्हत्या, त्यामुळे ते 21 दगड घेऊन गेले, 21. कारण की त्यांनी जेव्हा ते ग्रंथ वाचले होते, प्रत्येक ठिकाणी 21-21 हा आकडा फार वेळा रिपीट झालेला होता. आजही बघा, आपण आपण काय करतो, 21 रुपये दक्षिणा देतो, 21 मोदक करतो, है ना, 21 दुर्वा करतो. 21 आकडा आहे ना आपल्या याच्यात, आहे की नाही? येस नो. सो त्यांनी 21 दगड घेऊन ते एका टेकडीवर गेले आणि टेकडीवर जाऊन तिकडे बसले आणि त्यांनी आराधना चालू केली. सकाळ झाल्यापासून सायंकाळपर्यंत ते रोज आराधना करायचे, मेडिटेशन करायचे आणि प्रार्थना करायचे की बाबा मला ह्या शक्तीचा काय, तू मला कुठं ना कुठं या शक्तीची अनुभूती होऊ दे. आणि एक दिवस झाला की एक दगड टाकायचे, एक दिवस झाला की एक दगड टाकायचे. मग त्यांनी जे ग्रंथ नेले होते त्या ग्रंथामधले काही पानं फाटले होते, काही पानं होते, काही पानं फाटले होते. तर काही ठिकाणी सिम्बॉल होते, जे सिम्बॉल तुम्हाला आम्ही लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये शिकवतो. काही ठिकाणी सिम्बॉल होते पण त्याचा अर्थ लिहिलेला नव्हता. काही ठिकाणी अर्थ लिहिलेला होता पण त्याचे सिम्बॉल नव्हते. तर मग त्यांना असं वाटलं, तर हे कसं मिळेल मला? तर 4थ्या-5व्या दिवशी त्यांना अनुभूती व्हायला सुरुवात झाली. एकेका दिवशी त्यांना एकेका सिम्बॉलचं मिनिंग असं मिळायला लागलं मेडिटेशनमध्ये. असं करता 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 21 दिवस झाले आणि त्यांना त्यांच्या 21व्या दिवशी जेव्हा दिवस संपला, तेव्हा त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर एक लख्ख प्रकाश दिसला. त्यांना असं वाटलं की काहीतरी ऊर्जा माझ्यामध्ये आलेली आहे. काही सेकंदाचं आहे ते. ओके, असं नाही की ते खूप अर्धा तास, 1 तास चाललं. काही सेकंदासाठी त्यांना असं वाटलं की काहीतरी माझ्यामध्ये ऊर्जा गेलेली आहे. मग आता हे खरंच गेली की नाही गेली? बरेच लोक जेव्हा लक्ष देऊन ऐका, मी फार इम्पॉर्टंट गोष्टी सांगत आहे म्हणून म्हटलं मी. बरेच लोक लेवल 1 करतात, लेवल 2 करतात, लेवल 3 करतात. तरीही बरेच लोक म्हणत आहे मी, आमच्या जवळही करतात, बाहेरही करतात. तरी त्यांना डाऊट असतो की सर हे खरंच रेकी काम करते का? हे खरंच होते का? अनुभव घेतल्याशिवाय अनुभूती येत नाही. लक्षात ठेवा, हे वाक्य लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. अनुभव घेतल्याशिवाय अनुभूती येत नाही. मग त्यांनाही असं वाटलं, माउंट ते जे हे आहेत, मिकाऊ उसुई, त्यांना की खरंच हे आता आली का माझ्याकडे दीक्षा, आली का? हे खरंच आली का माझ्याकडे शक्ती? काही समजत नाही. एनर्जेटिक तर वाटत आहे, हात गरम झाले, पाय गरम झाले, बॉडीमध्ये 21 दिवस उपास केल्यावरही असं वाटत नाहीये की उपास केला मी. निर्जल उपास, पाणी नाही, काहीच नाही. त्यांना डाऊट आला, पण मग ते विचार करत करतच जात होते खाली. त्या पहाडावरून खाली उतरत होते, त्या टेकडीवरून खाली उतरत होते आणि डोक्यात विचार चालू होता की खरंच ही शक्ती भेटली का मला, काम करत आहे की नाही? असं तुम्हालाही डाऊट येऊ शकते की 6 दिवसाचा क्लास केला सागर सरांचा, काही झाला की नाही फायदा? काही लोकांना लगेच दिसेल, काही लोकांना नाही दिसणार. ते असे विचार करत करत खाली येत होते आणि चुकून त्यांच्या पायाला एक ठोकर लागली आणि पायातून रक्त निघायला लागलं. तेव्हा त्यांना वाटलं की चलो लेट्स ट्राय, प्रयत्न करून पाहू की शक्ती आली का आपल्याकडे. आणि त्यांनी दोन्ही हातांनी तो पाय असा धरला. जसा पाय धरला, काही क्षणामध्ये त्यांचं ते रक्त येणं जे आहे ते बंद झालं. आणि ते त्यांची साधना एवढी चांगली होती की ते जोपर्यंत घरी गेले तोपर्यंत ती पायाची जखम पूर्ण त्यांची बसली होती. एवढ्या फास्ट रिलीफ त्यांना मिळाला. मग त्यांना अनुभूती आली की अरे हे काम करते. आणि मग त्यांनी बऱ्याच लोकांवर काम करायला सुरुवात केली. बऱ्याच लोकांना त्यांनी रेकी दिली, रेकीच्या माध्यमातून व्यवस्थित केलं. पण तिथंच एक नियम त्यांच्या लक्षात आला. तो नियम काय होता ते मी तुम्हाला सांगतो. की त्यांनी पहिले फ्रीमध्ये रेकी दिली, खूप लोकांना फ्रीमध्ये मदत केली, खूप लोकांना म्हणजे हजारो लोकांना त्यांनी फ्रीमध्ये काय केलं, रेकी दिली. पण ते लोक बरे व्हायचे आणि पुन्हा तेच काम करायचे जे त्यांनी नाही केलं पाहिजे. म्हणजे भिकारी असतील वगैरे असे जे लोक असतील त्यांना ते रेकी देऊन त्यांना बरं करायचे, की हात पाय कोणाचे खराब असतील त्यांना. पण ते पुन्हा भिकच मागायचे. किंवा मग ते पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे येऊन म्हणायचे की आम्हाला रेकी द्या, आम्हाला खूप चांगलं वाटलं. मग त्यांना समजलं की अरे हे आपण फ्रीमध्ये केलं म्हणून हे लोकांना याची व्हॅल्यू नाही आहे. मग त्यांनी थोडंफार चार्ज करायला सुरुवात केली आणि त्यांनी तिथे एक नियम बनवला की जेव्हा कधी तुम्ही रेकी द्याल कुणाला, तेव्हा तुम्ही काहीतरी ट्रान्झॅक्शन केलं पाहिजे.
कारण की तुम्ही एनर्जी काय करत आहात, पास ऑन करत आहात. तर एनर्जी एक्सचेंज केला पाहिजे तुम्ही. एनर्जी एक्सचेंज म्हणजे मी काहीतरी देतोय तर तुम्ही काहीतरी दिलं पाहिजे, ज्याला आपण बार्टर सिस्टम पण म्हणायचो आधी. ठीक आहे, की मी तुम्हाला गहू देतो, तुम्ही मला तांदूळ द्या, अशा टाईप. सो बार्टर काहीतरी केलं पाहिजे. तर म्हणजे काय होईल, की त्यांना पण त्या गोष्टीची व्हॅल्यू राहील, हे त्यांनी सांगितलं. आणि तिथून मग रेकीची सुरुवात झाली. मग त्यांनी बऱ्याच लोकांना शिकवलं. त्यांचे जे स्टुडंट होते है ना, हवाई टकिटा आहे, पॉला हारा आहे, बार्बर आहे, अशा बऱ्याच लोकांना त्यांनी शिकवत गेले. आणि मग पुढं पुढं रेकी जे आहे ते इंडियामध्ये इकडे तिकडे बऱ्याचशा देशामध्ये गेली. ही आहे रेकीची हिस्ट्री. इथून आहे रेकीची सुरुवात. ओके. पण याची जे मेन जड आहे ते कुठं आहे, इंडियामध्येच आहे. सो 21 दिवस त्यांनी उपास केला होता माउंट कुरियामा नावाच्या एका टेकडीवर. दिस इज व्हॉट इज द हिस्ट्री ऑफ रेकी. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ. रेकीचे 5 नियम आहेत. हे 5 नियम समजण्यात एक वाक्य लिहून घ्या तुमच्या डायरीमध्ये. ते वाक्य आहे की रेकी तुम्हाला प्रेझेंटमध्ये राहायला शिकवते. लिहून घ्या. रेकी तुम्हाला प्रेझेंटमध्ये राहायला शिकवते. कल क्या होगा और कल क्या हुआ इसका कोई लेना देना नहीं है आज से. येस नो. काल मला त्यांनी किती बोलले, बाप रे, काय सांगू मी. अरे आजचा दिवस का खराब करते बाबा, है ना. उद्या काहीतरी होणार आहे त्याचं टेन्शन आजच का घ्यायचं. तर तुम्हाला आणखी एक मी सिक्रेट सांगतो. सिक्रेट सांगू की नाही, जाऊ दे, नाही सांगत, जाऊ दे. सांगू का, सांगू. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. तुम्ही म्हणता म्हणून सांगतो, ठीक आहे. रेकी ही एक अशी गोष्ट आहे, आणि हे सत्य, 100% सत्य. दिल पे हात रख के जो कहूंगा सच की सिवा कुछ नहीं कहूंगा. सत्य सांगतो मी तुम्हाला. जर का तुमच्या मनात कुठल्याही प्रकारची भीती असेल, कुठल्याही प्रकारची भीती, है ना, की आता EMI लागणार आहे, त्याची पैशाची ॲडजस्टमेंट कुठून करावं अशी भीती असू शकते, किंवा मला करिअरमध्ये काहीतरी करायचं आहे त्याची भीती असू शकते, किंवा आता माझं लग्न होणार आहे मग नवरा चांगला मिळेल की नाही ती भीती असू शकते, किंवा माझ्या मुलाचं करिअरचं कसं होईल ते भीती असू शकते. खूप साऱ्या भीती असतात माणसाच्या मनात. तुम्हाला एक सिक्रेट सांगतो मी. जे लोक रेकी करतात, किंवा जे लोक रेकी शिकतात, किंवा त्याचे प्रॅक्टिस करतात ना, त्यांच्या मनातली भीती 100% गायब होऊन जाते. मला असं वाटतं एवढा जरी फायदा झाला आपल्याला, भीती जरी गायब झाली आपल्या मनातली, तरी आपण लाखो रुपयेचं काम केलं. येस नो. काय वाटते तुम्हाला, बरोबर आहे ना. भीती जरी कमी झाली तरी आपण किती मोठ्या गोष्टी करू शकू, विचार करा तुम्ही. आता एखादी महिला असेल, माझी माझी महिला भगिनी असेल एखादी, की जिला असं वाटते की मी कार शिकाव, कार, पण भीती वाटते. तिची भीती कमी झाली तर. एखादी महिला असेल की तिला असं वाटतं की मी बिझनेस चालू करावं, बिझनेस, पण भीती आहे, पैसे गेले तर. 1000 आणि 1500 रुपये खर्च करायलाही माझ्या महिला भगिनी घाबरतात. त्यांना असं वाटते बाबा गेले तर कसं काय, येतील नाही पुन्हा. ही भीतीच काढायची आहे मला. त्याच्यासाठी मी हा 6 दिवसाचा क्लास घेत आहे. डरने का नहीं, कुछ नहीं होता, कुछ नहीं होता. समजा एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. आजच्या याचा भाग नाही आहे, पण मी काही गोष्टी एक्स्ट्रा सांगेल तुम्हाला या 6 दिवसात. ओके. जरी त्या रेकीचा भाग नसतील तरी ॲज अ भाऊ म्हणून मी, ऐकून घ्या तुम्ही त्या गोष्टी. मी काही एक्स्ट्रा गोष्टी सांगेल. समजा तुम्ही ATM मध्ये गेले. ATM माहिती आहे ना, ATM माहिती आहे ना सर्वांना. समजा तुम्ही ATM मध्ये गेले, आणि तुम्ही ATM आतमध्ये टाकलं, आणि तुम्हाला 50,000चं काम होतं, तुम्ही 50,000 रुपये काढले ATM मधून. ओके. आता तुम्ही घरी यायला निघाले. 50,000 रुपये तुम्ही ठेवले पर्समध्ये वगैरे, आणि घरी यायला निघाले. आणि घरी आले, आणि अचानक असं माहीत पडलं की ते पर्समधले 50,000 रुपये पडले, आणि तुमच्याकडे तेवढेच पैसे होते जे तुम्ही 6-8 महिन्यापासून, 1 वर्षापासून जमा करून ठेवले होते. आता आता काय. हा, आता पहिली स्टेप हे की धावत धावत पुन्हा ATM पर्यंत परत जाणार, बघणार सापडले, कुठं पडले का, अरे बापरे, नाही सापडले ते. मग आता पुढं काय, व्हॉट नेक्स्ट. पुढं काय, झालं, संपलं का आयुष्य, संपलं. की पुन्हा ते कसे, आता जाऊ द्या, जे गेले ते गेलं, आता पुढचं बघा, असं करणार. किती लोक पुढचं बघणार, आणि किती लोक त्याच्यासाठी रडत बसणार. रडत बसणार हे आहे ऑप्शन नंबर 2. पुढचं बघणार ऑप्शन नंबर 1. काय करणार तुम्ही, टाईप करा चॅटबॉक्समध्ये. ऑप्शन नंबर 1 की आता पुढे बघू यार, छोड़ो गए सो गए, आप तो मिलने वाले है नहीं वो, ठीक है, आगे का देखेंगे. और कितने लोग रोते बैठेंगे की अरे माझे 50,000 गेले, बाप रे. अरे 50 वर्षाचं आयुष्य आहे यार, 50,000 काय नॉर्मल गोष्ट आहे. यहाँ पे लिख तो रहे हो एक, लेकिन करोगे दो, मुझे पता है.
है ना? करोगे दो. तर मला हेच म्हणायचं आहे की हे छोट्या छोट्या गोष्टीवरून थोडंसं लक्ष काढायचं. थोडंसं लक्ष काढायचं. इग्नोर, काल लिहून दिला ना मी शब्द, इग्नोर करायला शिका. कुछ नहीं होता. एक छोटीशी गोष्ट झाल्याने काही नाही होत. कोणी दोन शब्द बोलल्याने काही फरक पडत नाही. फोकस ऑन युअर सेल्फ. प्रूव्ह युअर सेल्फ दॅट यू आर दुर्गा, यू आर काली, यू आर महालक्ष्मी. ओके, प्रूव्ह दॅट. है ना, की तुझी सी है सुरुवात हर चीज की. प्रत्येक गोष्टीची सुरुवात तुझ्यापासूनच आहे. ठीक आहे. हाय संजीवनी मॅडम. ठीक आहे, ओके, जाऊ दे बाबा. वाटू द्या ना. वाईट वाटलं तर काय, काही क्षणासाठी वाटलं पाहिजे, काही क्षणासाठी. दुसऱ्या क्षणाला आपण दुसरी गोष्ट केली, ठीक आहे, कमा लेंगे. क्या बडी बात आहे. मी काय सांगतोय ना त्याच्या मागचा अर्थ समजा. आहे ना, डोंट गो इन द स्टोरी, गेट द मॉरल. मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे, की पुन्हा सुरुवात करायची. त्यामुळे आयुष्यात काही झालं, काय म्हणायचं, इट्स ओके जिंदगी, आगे बढ़ने का. ठीक आहे, ओके, चलो आगे बढ़े. चलो, ठीक आहे. सो रेकीचे 5 नियम समजून घेऊ आपण. रेकीचे 5 नियम आपल्याला काय सांगतात, की प्रेझेंटमध्ये राहणे. पहिला नियम काय, हे नियम पाठ करा तुम्ही महिला भगिनींनो, हे नियम पाठ करा. जर तुम्ही हे नियम पाठ केले, फार अर्ध्याच्या वर टेन्शन तुमचे कमी होऊन जातील. पहिला नियम आहे, आजच्या दिवशी मी शांत राहील. दुसरा नियम काय आहे, आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहील. आजच्या दिवशी मी शांत राहील, काही होऊ दे, मुलांना गडबड करू दे, घरात काही कमी जास्त होऊ दे, मी शांत राहील. मी शांतीची काय घेईल, भूमिका घेईल. हा ठीक आहे, ओके, शांत राहील मी. आणि हे रेकी करता करता आपोआप शांत व्हाल तुम्ही. माझ्या कितीतरी स्टुडंट आहेत, ओके, कितीतरी स्टुडंट आहे, जे सांगतात की सर जेव्हापासून आम्ही रेकी चालू केली ना, फार शांतता झाली. म्हणजे चिडचिड होत नाही माझी, मी फार शांत असते. दुसरा नियम, आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहील. तर हे चिंता करून काही फायदाही नाही आहे. चिंता करून काही आपले अडचणी सुटणार आहेत का, नाही. मग चिंता कशाला करायची, नाही करायची. है ना. चिंतामुक्त राहील, हा नियम रोज म्हणायचे. हे दिवस चालू झाला की आज मी माझे काम इमानदारीने करेन. माझं जे काम आहे ते मी इमानदारीने करेल. माझं काम काय आहे, हे आहे माझं काम, ते मी करेल. संपलं काम. ओके. इफ आय एम अ हाऊस वाईफ, आय विल बिकम अ बेस्ट हाऊस वाईफ. इफ आय एम अ प्रोफेसर, आय विल बिकम अ बेस्ट प्रोफेसर. इफ आय एम अ बॉस, आय विल बिकम अ बेस्ट बॉस. इफ आय एम अ फ्रेंड, आय विल बिकम अ बेस्ट फ्रेंड. इफ आय एम अ स्टूडेंट, आय विल बिकम अ गुड स्टुडंट. ओके. बस मैं मेरा काम करूंगा. आजच्या दिवशी मी माझे माता पिता, शिक्षक, वरिष्ठ आणि माझ्यापेक्षा लहानांचा मान राखेल. म्हणजे एका वाक्यात काय, मी सर्वांचा मान राखेल. ते तर राखतोच आपण, प्रश्नच नाही आहे. मला गॅरंटी आहे तुमच्यावर. मान तर राखतोच आपण, ठीक आहे. सो त्यांचा मी मान राखेल. ठीक आहे. 5 नंबरचा नियम, आजच्या दिवशी मी सर्व चेतन अवचेतन वस्तू व निसर्गाविषयी कृतज्ञ राहील. ग्रॅटिट्यूड. माझ्या घरात असलेलं मिक्सर, ओव्हन, फ्रीज, टीव्ही, सगळ्या गोष्टीला मी ग्रॅटिट्यूड देईल. का बरं ग्रॅटिट्यूड देईल मी, कारण त्याच्यामुळे माझे खूप सारे कामं काय होत आहेत, इझी होत आहेत, सोपे होत आहेत. तर मी त्याला ग्रॅटिट्यूड देईल, आशीर्वाद देईल, की थँक्यू बाबा, हे मिक्सरमुळे पटकन माझं काम झालं. थँक्यू बाबा, हे गॅसमुळे माझं पटकन काम झालं. सो काय करेल मी, रोज त्याला ग्रॅटिट्यूड देईल. हे 5 नियम लक्षात ठेवायचे. याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा फोटो काढा, जे काही तुम्हाला शक्य असेल ते. आणि हे रोज अभ्यास करायचा याचा, रोज हे 5 नियम रोज म्हणायचे. ओके. रेकी जी आहे ती आपल्या 4 आयामावर काम करते बघा. तुमच्या शारीरिक गोष्टींवर काम करते, भौतिक गोष्टींवर काम करते, आसपासची भौतिक परिस्थिती जी आहे, घर दार, पैसा, बंगला, आहे ना, मुलं, परिवार, या सगळ्या गोष्टीवरही काम करते. भावनिक आणि मानसिक, मनात काही गोष्टी असतील ज्या बोलू शकत नाही, ज्या मनातल्या मनात आहेत, त्याच्यावर सुद्धा काम करते. आध्यात्मिक स्तरावर, चिडचिड होणे, लक्ष न लागणे, झोप न येणे, ह्या गोष्टींवरही काम करते रेकी. ओके. तर या 4ही स्तरावर काम करते. आता रेकीमधून आपल्याला काय मिळू शकते, अतिचिंता, अतिभीती जी आहे ते दूर होऊ शकते आपली. काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या लक्षात राहत नाहीत, त्या लक्षात राहू शकतात. आत्मविश्वास आपला वाढू शकतो. हरवलेल्या गोष्टी शोधणे, हरवलेल्या स्वतःला शोधणे. बऱ्याचदा आपण ॲज अ गर्ल, ॲज अ मुलगी फार छान असतो, फार आनंदी असतो. पण मग नंतर जसं जसं आयुष्यात पुढे जातो, आपण दुःखी व्हायला लागतो. तर स्वतःला हरवून बसतो आपण. ते पण शोधता येईल, हरवलेल्या गोष्टी शोधता येतील. बिझनेसमध्ये ग्रोथ, पर्सनल ग्रोथ, आयुष्यामध्ये एक मनशांती, विश्वास आणि स्थिरता तुम्हाला रेखेच्या माध्यमातून कायम करता येईल. जुन्या समस्या असतील काही लाईफमध्ये, ते सोडवता येतील. काही गोष्टी घडलेल्या असतील, काही मनं दुखलेली असतील, ते तुम्हाला जागेवर आणता येईल. स्वतःचं आयुष्य बदलता येईल, इतरांचं सुद्धा आयुष्य बदलता येईल तुमच्यासोबत सोबत. कारण घरात एक व्यक्ती जर का शांत झाला, तर आपोआप बाकीचे लोक सुद्धा त्या व्हायब्रेशननी शांत होतील. किंवा एक माणूस जर का आनंदी झाला, तर घरातलं वातावरण बदलू शकते. आणि तुम्ही तर मेन आहात, राईट. तुम्ही तर घर चालवता.
तुमच्यावर तर घर आहे संपूर्ण. तर तुम्ही जर खुश असले तर बघा घराची एनर्जी कुठं जाईल. राईट? येस नो? किती लोक ऍग्री करतात? टाईप येस इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. आर यू विथ मी और आर यू स्लीपिंग? टाइप येस इन द चैट बॉक्स. हाउ मेनी पीपल फील की अरे हमारी एनर्जी बढ़ी तो यार घर की तो एनर्जी कहीं के कहीं चल जाएंगी. येस नो? बघा तुम्ही जेव्हा आनंदी असता तेव्हा संपूर्ण घर आनंदी असते, तुमचे मुलं, तुमचं परिवार. राईट? सो तुम्ही सुंदर आणि मधुर नातेसंबंध चांगले करू शकता, आनंदी आणि स्वस्थपूर्ण जीवन जगू शकता. कंबर दुखते, पाठ दुखते, अरे बापरे, उठताच येत नाही, हे सगळं बंद होऊ शकते. हे सगळं बंद होऊ शकते आणि ते बंद झालं पाहिजे असं वाटते मला मनापासून. राईट? बिकॉज यू आर द पॉवर. तुम्ही सर्वांसाठी मोटिवेशन आहात हो. आप ऐसा रुक के रोक के कैसे चलेगा, है ना? जिसके तरफ सब लोग देख रहे हैं वही अगर रोने लग जाएगा तो वो बाकी के लोग कैसे आगे बढ़ेंगे? सो यू आर द लीडर. यस नो? राईट ना? सो उद्दिष्ट पूर्ण करता येतात, जीवनातल्या रिकाम्या जागा भरता येतात बऱ्याचदा. जसं की आता मी त्या मॅडमचं उदाहरण दिलं, मुलगा फॉरेनला आहे, हस्बंड नाही आहेत, एकट्या आहेत त्या, तर जागा रिकामी झाली ना. कधी कधी एखाद्या वेळेस मुलगा लवकर निघून जातो, मुलगी लवकर निघून जाते, कधी कधी हस्बंड लवकर निघून जातात, कधी कधी वाईफ लवकर निघून जाते, आयुष्यामधून निघून जातात हे लोक. आणि मग आपण एकटं पडलेलं असतो. त्यावेळी ती जागा भरण्यासाठी सुद्धा तुम्हाला रेकी मदत करील. शेवटचं वाक्य हे आहे की तुम्ही मागता मागता थकाल, पण रेकी देता देता थकणार नाही. एवढ्या साऱ्या गोष्टी तुम्हाला रेकीच्या माध्यमातून मिळू शकतात. आता रेकीचे वैशिष्ट्य काय आहे हे समजा, की रेकी ही एक नैसर्गिक उपचारिक पद्धती आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठलंच टूल वापरायची गरज नाही, कुठली मेडिसिन नाही, काही नाही, काही नाही. हे जे तुमचे 2 हात आहे ना, तुम्हाला मी आज डेमो करून दाखवेन. ओके? हे जे 2 हात आहे तुमचे, हेच तुमचे काय आहेत? टूल आहेत. याच्या माध्यमातूनच तुम्ही ऊर्जा फ्लो करत असता आणि ह्याचा तुम्हाला एक्सपिरियन्स येईल जेव्हा करत राहाल तेव्हा. आधी मलाही असं वाटायचं जेव्हा मी या गोष्टी सुरुवात केली, ओके, की ह्यार हे असं होते का, खरंच असं होते का? पण जेव्हा तुम्ही अनुभव घेता, मी बोललो ना की अनुभव हीच अनुभूती आहे. अनुभव हीच अनुभूती आहे. जेव्हा तुम्ही अनुभव घ्याल तेव्हा तुम्हाला समजेल. रेकी एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. रेकी वाहक म्हणजे जो व्यक्ती उपचार करतो. आता तुम्ही 3 लेवल केल्यानंतर तुम्ही पण उपचार करू शकता. एक लेवल केल्यावर तुम्ही स्वतःवर उपचार करू शकता. ओके? तर जो उपचार करतो त्याला वाहक म्हणतात. वाहक म्हणजे काय? माध्यम. एक लक्षात ठेवा, आयुष्यभर आपण काहीच करत नाही. म्हणजे मी काहीच नाही करत. ओके? हे ते एनर्जी आहे जे करत आहे काम. मला विचारतात लोक की सर हे असं होईल का? मी तेव्हा सांगतो की मी काहीच नाही करत. मी तर फक्त ब्लेसिंग देतो तुम्हाला. मी फक्त तेवढंच करू शकतो की हो बाबा, मी करतोय, रेकी होईल. ओके? तेवढंच आपण करू शकतो. रेकी उपचार घेत असलेल्या व्यक्तीला ते स्वीकारणे आवश्यक आहे. तुमचा ॲक्सेप्टन्स पाहिजे की हो, मला बरं व्हायचं आहे. हो, मला याच्यातून निघायचं आहे. हो, मला हे व्यसन सोडायचं आहे. हो, मला हा विचार सोडायचा आहे. हे जेव्हा तुमचा ॲक्सेप्टन्स असते, हो मला चांगलं वागायचं आहे, हो मला आनंदी वागायचं आहे, हे सोडायचं आहे, हे कटकट नाही पाहिजे, हे डोक्याला टेन्शन नाही पाहिजे. ह्याच्यात जेव्हा तुम्ही असतात तेव्हा ते जास्त काम करते. ओके? येथे कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही, जादूटोना नाही आहे. ओके? डोंट थिंक की हे मॅजिक आहे, की मी काहीतरी कडे ओम स्वाहा असं काही नाही आहे. ठीक आहे? असं काहीच नाही आहे. इट्स अ प्युअर सायंटिफिक एनर्जी. त्याचा वापर तुम्ही करू शकता त्या ऊर्जेशी कनेक्ट होऊन. ओके? तुम्हाला मी एक डेमो सांगतो किंवा मी तुम्हाला एक उदाहरण देतो. असं कधी झालेलं आहे का मला सांगा बरं, की एखाद्या व्यक्तीला तुम्ही आठवण केलं आणि त्याचा फोन आला. एखाद्या व्यक्तीला तुम्ही आठवण केलं आणि अचानक तो व्यक्तीच तुमच्या समोर आला. असं झालेलं आहे कधी? ओके? तर याला काय म्हणतात? याला म्हणतात टेलिपॅथी. याला काय म्हणतात? टेलिपॅथी. तर तसं आहे हे. तुम्ही बघा आपले जे वडीलधारे जे लोक आहेत घरात, आजी, आजोबा, जेव्हा कधी आपण घरी जातो किंवा गावाला जातो तेव्हा काय म्हणतात ते, बाबा रे माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. सोबत आहे म्हणजे ते येतात का सोबत? नाही. पण त्यांचा आशीर्वाद म्हणजे त्यांच्या ब्लेसिंग्स आहेत आपल्यासोबत. आपण कुठे असलो जगाच्या पाठीवर, तरी त्यांच्या ब्लेसिंग्स आपल्या सोबत आहेत. तशी ही रेकी एनर्जी काम करते, लक्षात ठेवा. सो हे ब्लेसिंग तशा काम करतात. अचानक एखाद्या वेळेस आपण जेव्हा अडचणीत असतो, अचानक कुणीतरी येतं, आपली मदत करून जातं. ते कोण आहेत? ते एंजल्स आहेत आपल्या लाईफमधले. ओके? सो दिस इज व्हॉट इज द थिंग. हे तुम्हाला समजावं लागेल. या या विश्वात तुम्हाला यावं लागेल. ठीक आहे? ओके? सो रेकी एनर्जी कशी काम करते? विश्वासाने काम करते. इथं कुठल्याही प्रकारची फसवणूक नाही. आणि जो व्यक्ती अगदी निरोगी आहे, ज्याला कुठल्याही प्रकारचा आजार नाही, त्याला सुद्धा तुम्ही रेकी देऊ शकता. एखादा व्यक्ती परीक्षेला चालला, त्याला रेकी देऊ शकता. एखाद्याचा नवीन बिझनेस चालू करतात, त्याला रेकी देऊ शकता. प्रत्येक गोष्टीला. एखादा व्यक्ती नवीन प्रवासाला चालला, त्याला तुम्ही रेकी देऊ शकता. ओके?
प्रत्येकाला रेकी देऊ शकता. एखादा कोणी काही नवीन काम चालू करत आहे त्याला तुम्ही रेकी देऊ शकता. ओके. पण हे प्रमाणित शिक्षकाकडूनच तुम्ही याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. त्यानंतरच तुम्ही उपचार करू शकता. कारण की हे काही Googleवर शिकण्यासारखी आणि YouTubeवर शिकण्यासारखी गोष्ट नाही आहे. याच्यासाठी तुम्हाला अटॅचमेंट घेणं गरजेचं असते. अटॅचमेंट म्हणजे दीक्षा. त्याच्याबद्दल मी पुढे सांगणार आहे. ओके. जेव्हा ती तुम्ही देता तेव्हा तुमच्यामध्ये ती एनर्जी फ्लो होते. ओके. सो रेकी उपचार कधी काम करत नाही हे आपण समजून घेऊ की कधी काम नाही करत. एखाद्याला जर का जन्मापासून काहीतरी अडचण असेल की जन्मापासून हात नाही, पाय नाही, डोळा नाही, कान नाही, त्या व्यक्तीला कान, डोळा, हात, पाय तुम्ही आणू शकत नाही रेकीच्या माध्यमातून. कारण तो बाय डिफॉल्ट देवाकडून तसा आलेला आहे. हा, त्याला बेटर आयुष्य जगण्यासाठी हेल्प करू शकता. आता एखाद्या मुलगा मुलगी असते की त्याचं वय फार असते, 10 वर्षाचा, 12 वर्षाचा होतो, पण 4-5 वर्षाचा मुलासारखा बिहेव करतो, त्याला तुम्ही रेकी देऊ शकता. थोडासा बदल होऊ शकतो, पण खूप सारा बदल होईल असं नाही सांगू शकत. ठीक आहे. रेकी मृत्यू नाही टाळू शकत. तुम्ही म्हणाल की आता एखादा व्यक्ती मरत आहे, त्याला मी रेकी देतो आणि तो वाचला पाहिजे, असं नाही होऊ शकत. हा, पण काय होऊ शकते ते सांगतो मी. एखादा व्यक्ती आता मृत्यूला जवळ गेलेला आहे, पण त्याला फार त्रास होत आहे, की तो स्वतः म्हणतो की बाबा लवकर माझा प्राण गेला पाहिजे, मला खूप वेदना होत आहेत. त्यावेळी त्याचा प्राण इझिली जावा, त्याला त्रास नाही व्हायला पाहिजे, याच्यासाठी तुम्ही रेकी देऊ शकता. शस्त्रक्रियेने शरीरातील काढलेले अवयव जे असतात, जसं की उदाहरणार्थ गर्भपिशवी काढल्या जाते बऱ्याचशा महिलांची, है ना, डिलिव्हरी नंतर अपेंडिक्स काढला जातो. त्यानंतर थ्रोट चक्रामध्ये आपले जे टॉन्सिल्स असतात ते काढल्या जातात. तर हे तुम्ही पुनर्निर्मिती नाही करू शकत या गोष्टीची रेकीच्या माध्यमातून. ओके. काय नाही करू शकत हे मी आधी याच्यासाठी सांगतोय, कारण डोक्यात ते कश्मकश नाही पाहिजे, ते कन्फ्युजन नाही पाहिजे की हे होते का सर, ते होते का सर. आणि हे तुमच्या लेवल 1च्या नोट्समध्ये सगळं दिलेलं आहे. ती नोट्स तुम्हाला दिलेली आहे ग्रुपवर. कोमल मॅडम शेअर केली नाही नोट्स, ती ग्रुपवर आलेली आहे नोट्स. तर ती नोट्स वाचा. फक्त इथे येऊन बाबाजीचं कीर्तन ऐकायचं नाही, वाचायचं, अभ्यास करायचा, तरच तुम्ही रेकी शिकू शकाल. सिरियस लोक पाहिजे मला, सिरियस पाहिजे मला लोक. कारण हे शिकण्याचा विषय आहे, जगण्याचा विषय आहे. ठीक आहे. रेकी उपचारासाठी योग्य वेळ पण द्यावा लागेल तुम्हाला. असं नाही, मी बोललो ना की 2 मिनिट मॅगी सारखं हे काम नाही आहे, की इथं आले ओम भट स्वाहा, असं नाही. वेळ द्यावा लागेल. 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस प्रयत्न करावा लागेल, विश्वास ठेवावा लागेल, ऍक्सेप्टन्स करावं लागेल, तर त्या गोष्टी होतील. है ना. सो हे प्रभावशाली ठरू शकते, पण जेव्हा तुम्ही त्याला प्रॉपर वेळ द्याल. कमीत कमी 3 दिवस रेकी तुम्ही केलं पाहिजे कोणत्याही व्यक्तीवर. किती दिवस? 3 दिवस. ओके. आता रेकी उपचार कुठं काम करतात, कोणत्या याच्यामध्ये काम करतील ते, तर ते काम करतात कुठं बघून घ्या जरा. तुम्हाला स्वास्थ्यासंबंधी काही अडचणी असतील, म्हणजे आरोग्याप्रती काही अडचणी असतील, प्रेमासंबंधी काही अडचणी असतील, तुमचं कोणाचं रिलेशन काही अडचणी असतील, काही नातेसंबंध खराब झाले, त्या ठिकाणी काम करते. लहान मुलं असतील, अभ्यास करत नसतील, त्यांच्यासाठी हे काम करते. मोठे असतील लोक, ते त्यांच्यासाठी हे काम करते. व्यक्तित्व विकास म्हणजे स्वतःला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी सुद्धा हे काम करते. ओके. धन आणि व्यापार, पैसा, बिझनेस, याच्यात सुद्धा हे काम करते. आणि इतर जेवढ्या सकारात्मक गोष्टी आहेत त्या प्रत्येक ठिकाणी काम करते. याचा कुठलाच साईड इफेक्ट नाही आहे, की सर मी रेकी दिलं आणि अचानक असं झालं, असं कधीच होत नाही. बिकॉज इट्स द पॉझिटिव्ह एनर्जी. आता ते तुम्हाला ते पण मी समजावून सांगतो की ते पॉझिटिव्ह का आहे. कितने लोग भगवान पे विश्वास करते हैं? हाउ मेनी पीपल बिलीव इन भगवान? ओके. आप बिलीव करो या ना करो, है ना वो, शायद आप उसे भगवान नहीं मानते होंगे, शायद आप कोई ऊर्जा मानते होंगे, है ना. रोज सूर्य निघतो, तो जातो, मग चंद्र येतो, हवा चालू आहे, हे कसं काय आपोआप थोडी चालू आहे, कोणीतरी आहे ना याच्या मागं. तर जो कोणी तुम्ही त्याला मानता, तो आहे हे मान्य करता तुम्ही, तो आहे हे मान्य करता ना. त्याच प्रकारे त्याच प्रकारे जर का तो आपल्याला काहीतरी देतोय, तर तो कधी तुमच्याबद्दल वाईट विचार करेल का, की ह्या व्यक्तीचं आज असं झालं पाहिजे, असं तो विचार करेल असं वाटते तुम्हाला? नाही करणार ना कधीच. तो तुमच्याबद्दल चांगलाच विचार करेल. किंवा जर का तो तुमच्या लाईफमध्ये काही स्ट्रगल आणत असेल, काही अडथळे आणत असेल, तर ते सुद्धा तुमच्या चांगल्यासाठीच आहे. आपण काल एक वाक्य लिहिलं होतं ना, कोणतं? व्हॉट एव्हर इज हॅपनिंग विथ मी, इट इज फॉर मी. जो भी मेरे साथ हो रहा है वो किस लिए हो रहा है? मेरे लिए हो रहा है. मी अजून बळकट व्हायला पाहिजे, मी अजून चांगलं व्हायला पाहिजे, मी अजून नेक्स्ट लेवलवर जायला पाहिजे, याच्यासाठी होत आहे. तसंच हे रेकी एनर्जी म्हणजे त्याचीच एनर्जी आहे. तर ते तुमच्या आयुष्यात काही वाईट करणार नाही कधीच, ते चांगलंच करेल. हा विश्वास तुम्हाला असला पाहिजे. यू अंडरस्टँड?
तर जे काही माझ्यासोबत होत आहे ते कोणासाठी होत आहे? फक्त आणि फक्त माझ्यासाठी होत आहे. इज दॅट क्लिअर एव्हरीबडी? आलं लक्षात रेकी म्हणजे काय आहे? येस नो? किती लोकांना समजलं? टाईप मी इन द चॅट बॉक्स. यू अंडरस्टँड काय आहे रेकी म्हणजे काय आहे? समजलं? गुड, व्हेरी गुड. सो याच्यात शेवटचा जो पार्ट आहे तो आहे ॲटुनमेंट. हे समजून घ्या. ॲटुनमेंट म्हणजे काय? तुम्ही जरी शिकले रेकी, तुम्हाला मी नोट्स दिल्या आहे ना, तुम्हाला मी मेडिटेशन दिलं, तुम्हाला मी 6 दिवसाचा क्लास दिला, तुम्ही रेकी शिकले, पण त्याला अप्लाय करण्यासाठी ॲटुनमेंट घेणं गरजेचं असते. जुन्या काळात जसं गुरूंकडून दीक्षा घेतल्या जात होती आणि मग ते समोर मुलं करायचे, ओके, तसं तुम्हाला याच्यामध्ये दीक्षा घेणं गरजेचं आहे. ज्या कुठल्या व्यक्तीकडून तुम्ही शिकता त्याच्याकडून तुम्हाला दीक्षा घेणं गरजेचं आहे. त्याला म्हणतात ॲटुनमेंट. ठीक आहे. तर ही ॲटुनमेंट तुमची शुक्रवारी सकाळी 5 वाजता होणार आहे. कधीही, पुन्हा एकदा सांगतो, शुक्रवारी सकाळी 5 वाजता ऑनलाईन तुम्हाला जॉईन करायचं आहे. सकाळी 5 वाजता याच लिंकवर शुक्रवारी. बाकी क्लासेस आपले रेग्युलर चालू राहतील 2 ते 3. पण फक्त शुक्रवारी ॲटुनमेंटसाठी एक एक्स्ट्रा क्लास होईल अर्ध्या तासाचा. त्याचा तुम्हाला जॉईन करायचा आहे. 5 म्हणजे 5. 1 मिनटं इकडे तिकडे होत नाही. 1 मिनटं तुमचा झाला तर तुम्ही उशिरा जॉईन कराल. ठीक आहे. 5 म्हणजे 5ला आपण चालू करतो शुक्रवारी. ठीक आहे. इज दॅट क्लिअर एव्हरीबडी? सो ही आहे रेकीची हिस्ट्री. आता तुम्हाला आजची ॲक्टिव्हिटी काय करायची ते मी सांगतो आणि मग मी थांबतो. आणि उद्या दुपारी आपण पुन्हा भेटू. कोमल मॅडम गुगल फॉर्म शेअर करा. थांबा 1 मिनिट, थांबा, तुम्ही नका करू, थांबा. ओके. सो उद्या दुपारी आपण पुन्हा भेटू 2 ते 3 या वेळेमध्ये. ओके. आणि तेव्हा आपण पुढच्या गोष्टी शिकू. तुम्हाला एक खूप सुंदर मेडिटेशन मला द्यायचं होतं, पण आज वेळ कमी आहे कारण आपल्याकडे 1च तास असतो. त्यामुळे ते मेडिटेशन मी तुम्हाला उद्या शिकवेल. ओके. अँड इट्स अ व्हेरी अमेझिंग मेडिटेशन. ठीक आहे. एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट इन युअर माइंड? फॉर्म आलेला आहे गुगल फॉर्म, अटेंडन्स फॉर्म, तो भरायचा आहे सर्वांनी पटकन. नाही नाही, तो नाही शेअर करायचा. कोमल मॅडम नका करू शेअर तुम्ही. मी करतोय शेअर, तो फॉर्म भरा. हां, मी शेअर केला तो करा. ओके. येस मॅडम बोला. प्रतिभा, काय नाव आहे? माधवी जोशी, बोला. रेकी आपण किती वर्षापासून पुढे देऊ शकतो? 8 वर्षापासून पुढे. हा. वय म्हणजे किती असू शकतं? तसं नाही देऊ शकतो म्हणजे देऊ तर तुम्ही लहान बाळालाही देऊ शकता 2 3 4 महिन्याच्या. तो नाही आहे मुद्दा. मी शिकण्यासाठी म्हणत आहे की शिकण्यासाठी 8 वर्षाच्या पुढे पाहिजे. ओके ओके. अंडरस्टँडिंग लेवल. हां, देऊ तर तुम्ही कोणालाही शकता. म्हणजे आणि जर म्हणजे माझा मुलगा आहे, हं, 25 वर्षाचा, आता लागतील त्याला, तर त्याचा कॉन्फिडन्स खूप कमी आहे. हं. मग त्यांना हा तर फर्स्ट लेव्हलचा त्याच्यासाठी क्लास करायला लावा. त्याला करायला सांगायचं का? येस, येस. ओके. ओके, ठीक आहे. थँक्यू. हां, येस. अजून कोणाला काय विचारायचं आहे? कोमल मॅडम ग्रुप ओपन करा. येस, थँक्यू. माधवीजी, क्लास कसा वाटला तुम्हाला? खूप हाऊ छान वॉज सर. टुडेज क्लास? एव्हरीबडी आर यू एन्जॉइंग? एन्जॉइंग? शो मी युअर हैंड लाइक, अरे तो लग नहीं रहा है यार एंजॉय कर रहे हो. हाँ सर, एंजॉय कर रहे हैं सर. अरे ऐसा लगना चाहिए, एनर्जी है ना. गुड, ऑसम. चला आता तुम्हाला ऍक्टिव्हिटी सांगतो काय करायची तुम्हाला आज. खूप अमेझिंग ऍक्टिव्हिटी आहे. तोपर्यंत बाकीच्या लोकांनी फॉर्म भरा जरा. जो चॅटबॉक्समध्ये आलेला आहे ना फॉर्म, तो तुमचा अटेंडन्स फॉर्म आहे. रोजची अटेंडन्स लागली पाहिजे तुमची, तर फॉर्म भरा बाकीच्या लोकांनी. तोपर्यंत मी सांगतो की तुम्हाला ऍक्टिव्हिटी काय करायची आहे आज रात्री आणि उद्या. ठीक आहे. ही ऍक्टिव्हिटी फक्त आज रात्री आणि उद्या नाही करायची, आजपासून रोज करायची. रोज एखादा दिवस विसरले, पुन्हा दुसऱ्या दिवशी चालू करायची. पुन्हा एखादा दिवस विसरले, पुन्हा दुसऱ्या दिवशी चालू करायची. पण रोज करायची. आणि मग मला सांगायचं की 30 दिवसानंतर काय फरक पडला. ओके. मला कसं सांगणार तुम्ही? इंस्टाग्रामची लिंक पाठवली नाही ना मी, त्याच्यावर फॉलो करून घ्या आणि त्याच्यावर तुम्ही सांगू शकता की काय फरक पडला. ठीक आहे. इंस्टाग्रामची लिंक पण पाठवून देतील कोमल मॅडम डबल एकदा तुम्हाला ग्रुपमध्ये. ऐका आता काय करायचं आपल्याला. रात्री जेव्हा आपण झोपतो, आपण असं झोपलो बेडवर, ओके, सगळे कामं झाले, जेवण वगैरे झाले, सगळं झालं, भांडे वगैरे घासून झाले, लाईट बंद केले, गॅसचा बटन बंद केलं, आता झोपलो आपण. आता लगेच झोप लागते का आपल्याला? नाही लागत. तर ते डोळे बंद केले ना, तेव्हा विचार करायचा की आज दिवसभरात काय झालं, आजचा दिवस कसा गेला. आणि त्या दिवसात ज्या काही गोष्टी चांगल्या झाल्या असतील, समजा बाबा 2 ते 3चा क्लास अटेंड केला, खूप छान वाटलं, समजा कोणीतरी ॲप्रिशिएट केलं, समजा आज आपण खूप चांगली भाजी बनवली, कोणीतरी त्या भाजीला चांगलं म्हटलं, किंवा आज आपण काहीतरी केलं असेल दिवसभरात, तर त्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या पुन्हा रिकलेक्ट करायच्या, उचलायच्या माइंडमध्ये. ओके. माइंडमध्ये उचलायच्या आणि परमेश्वराला, ज्याला कोणाला तुम्ही मानता, ज्या कुठल्या देवाला तुम्ही मानत असाल त्याला थँक्यू म्हणायचं.
थँक्यू 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 ईश्वरा, की मला एवढं चांगलं आयुष्य दिलं, एवढ्या चांगल्या घटना माझ्यासोबत घडल्या आजच्या दिवसासाठी. खूप खूप थँक्यू. थँक्यू म्हणायचं आणि झोपायचं. ठीक आहे. जोपर्यंत झोप लागत नाही तोपर्यंत थँक्यू म्हणत राहायचं आणि झोपून राहायचं. ही फर्स्ट थिंग झोपताना करायची, रोज म्हणजे रोज. दुसरी गोष्ट काय करायची, सकाळी डोळे उघडले की हा नाही विचार करायचा की आता हे करायचं ते करायचं. तो विचार यायच्या पहिले काय करायचं, डोळे उघडल्याबरोबर पहिले थँक्यू म्हणायचं की थँक्यू सो मच, मी या जगामध्ये आहे, माझं अस्तित्व आहे, हे परमेश्वरा थँक्यू. मग नंतर लेफ्ट बघायचं, राईट बघायचं, पुढं बघायचं, जिथं जिथं बघू शकाल तिकडे बघायचं. घरामध्ये आपले सगळे फॅमिली मेंबर आहेत का, आणि जर का असतील ओके, तर पुन्हा एकदा थँक्यू म्हणायचं की थँक्यू सो मच देवा, सगळे लोक आहेत, माझा परिवार आहे, मी आहे, एक नवीन दिवस मला भेटला, चलो लेट्स रॉक और फिर शुरुआत करने का. ठीक आहे. कारण प्रत्येक दिवसाला जवळजवळ 1.5 ते 2 लाख लोक हे जग सोडून जातात प्रत्येक दिवसाला. म्हणजे आपल्याला एक दिवस भेटला म्हणजे आपण लकी आहोत का? येस नो. हाउ मेनी पीपल फील की वी आर लकी? हाँ, तो बस वही बहुत बड़ी बात है ना. और असा दिवस चालू करायचा, ह्या 2 ऍक्टिव्हिटी करायच्या म्हणजे करायच्या 100%. आणि कालची जी ऍक्टिव्हिटी सांगितली, लिहायची आणि ते पेज फाडून टाकायचं, ते 21 दिवस करायची. ठीक आहे, जर तुम्हाला रिझल्ट पाहायचे असतील तर. आणि उद्या यायचं 2 वाजता, याच वेळेस याच लिंकवर जॉईन करायचं. ओके, आपण भेटू आणि उद्या एक जबरदस्त मेडिटेशन आपण करू. उद्या चक्र काय असतात त्याला आपण समजून घेऊ. ओके. आणि तुम्हाला जर का काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर मिळवायच्या असतील, त्यासाठी मॅनिफेस्टेशन कसं करायचं असते, ते लिहायचं कसं असते, हे आपण शिकू. ही एक डायरी आहे, याचं नाव आहे मॅनिफेस्टेशन डायरी. ही ॲमेझॉनला 420 रुपयाची मिळते, पण हे ॲमेझॉनवरून तुम्ही घेऊ नका कारण महाग आहे. सो आम्ही ही डायरी तयार केलेली आहे, जी की आम्ही फक्त 300 रुपयामध्ये, म्हणजे 299 रुपयामध्ये तुम्हाला घरपोच पोहोचवतो. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ही ऑर्डर करू शकता. याच्याबद्दलची माहिती मी तशी उद्या देणारच आहे, पण आजही तुम्हाला मॅडम देतील, कोमल मॅडम शेअर करून देतील तुम्हाला ग्रुपमध्ये. ओके. सो इफ यू वॉन्ट, म्हणजे याच्यामध्ये येलो पेजेस असतात आणि पिवळ्या पेजवर जर का रेड पेनने तुम्ही काही गोष्टी लिहिल्या तर ते लवकर मॅनिफेस्ट होतात. हे सायन्स सांगते, मी नाही सांगत. ओके. क्वांटम सायन्स, क्वांटम फिजिक्समध्ये हे सांगितलं जाते की याच्यावर जर तुम्ही लिहिल्या त्या गोष्टी तर तुमचे लवकर मॅनिफेस्ट होते. म्हणून तुम्ही येलो पेजचा वापर केला पाहिजे. तर हे येलो पेज मिळत नाही शक्यतो लवकर मार्केटमध्ये, तर आम्ही हे स्पेशली तयार केलेले आहे आपल्या स्टुडंटसाठी. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते ऑर्डर करू शकता, तुम्हाला घरपोच मिळून जाईल ते 5 ते 6 दिवसामध्ये. ठीक आहे. तर या नोटवर मग आपण थांबूया. ओके. सर्वांचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज इथे आला. तर रचना मॅडम काय विचारेल तुम्हाला? बोला बोला. रचना शिरसाट मॅडमला काहीतरी विचार, बोला बोला. अनम्यूट करा, अनम्यूट. अरे अरे अरे, अनम्यूट करा. कुठे गेले? फॉर्म ओपन होत नाहीये. फॉर्म ओपन होत नाही. बरं बरं. तर फॉर्म तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करून देऊ आम्ही. हां, ओके. तुमचं गुगल अकाउंट लॉग इन असलं तरच फॉर्म ओपन होतो बरं का. तुमच्या काय मोबाईलमध्ये लॉगिन गुगल असतं तर? लॉग इन, गुगल अकाउंट लॉग इन पाहिजे तुमच्या मोबाईलमध्ये, तर फॉर्म बरं. ओपन होतो. हां, नाही झाला तरी काळजी करायची नाही. ठीक आहे. ओके. नाही झाला तर नाही झाला, इट्स ओके. ओके सर. जिंदगी काय म्हणायचं, इट्स ओके जिंदगी. नाही झाला का फॉर्म ओपन, जाऊ दे तिकडे. ठीक आहे. ओके, चलो एन्जॉय. बाय बाय, टेक केअर, गॉड ब्लेस यू. उद्या भेटू दुपारी 2 वाजता. थँक्यू सो मच. धन्यवाद सर्व माझ्या महिलांना, बहिणींना, मातांना, भगिनींना खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. एन्जॉय युअर डे.